आणि अखेर आज तो दिवस आलाय ज्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जाईल। जड अंतःकरण जरी असलं तरीही मात्र उत्साहाने ज्या पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं होतं त्याच पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर असतील, मुंबईकर असतील, राज्यातील सर्व भाविक असतील हे त्याच उत्साहाने या बाप्पाला निरोप देत असतात। मुंबईची ही दृश्य पाहतोय लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। अगदी काही वेळापूर्वी लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढलं गेलं। आता मुख्य प्रवेशद्वारावरती लालबागचा राजा आलेला आहे आणि अगदी काही वेळात लालबागचा राजा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। तर लालबागच्या राजाची 1934 मध्ये लालबाग मार्केटमधले इथल्या कोळी समाजातील मच्छीमारांनी स्थापना केली होती आणि यंदाच लालबागच्या राजाचं हे 92वं वर्ष आहे। तर लालबागचा राजा हा या सगळ्या कोळी बांधवांचं आराध्य दैवत आहे। महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांची आकर्षणाचा बिंदू असलेला हा राजा आणि हा ज्यावेळी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो त्यावेळी मुंबईकरांचा उत्साह हा वेगळ्याच पातळीवर गेल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय पुण्यामधला हा लक्ष्मी रोड संपूर्ण परिसर आज गुलालानं माखलेला दिसून येतोय। सर्व मानाचे गणपती असतील त्याचबरोबर इतर सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती असतील हे आता आपल्या ठरलेल्या दिशेने मार्गक्रमण करतायत, प्रस्थान करतायत आणि पुण्यातील पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या जयघोषाने हे सगळे भाविक आपल्या बाप्पाला निरोप देत असतात। तर पुण्यामधली ही दृश्य पाहतोय मानाचे गणपती। या यंदाच्या वर्षी खरं तर पुण्यामध्ये विविध देखावे आपल्याला पाहायला मिळतात। हे देखावे या पुणेकरांसाठी महत्त्वाचं आकर्षण केंद्र ठरताना दिसून येत आहे। तर ही दोन दृश्य पुण्यातील लक्ष्मी रोडची आणि दुसरी दृश्य लालबागची। लालबागचा राजा अगदी काही वेळात आता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आल्याचं पाहायला मिळतंय। तर यावेळी या सगळ्या भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। गुलालाची उधळण, बाप्पाचा जयघोष हा सगळा परिसर दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। तर प्रवेशद्वारावरती लालबागचा राजा पोहोचलेला आहे। यावेळी या सगळ्या भाविकांनी हा सगळा परिसर संपूर्ण भरून गेल्याचं पाहायला मिळतंय। गुलालाची उधळण करण्यात येते। तर अगदी काही वेळापूर्वी या लालबागच्या राजाची उत्तर पूजा झाल्यानंतर अखेरचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी इथं गर्दी केली होती आणि आता या बाप्पाची झलक पाहण्यासाठी त्याला निरोप देण्यासाठी भाविकांनी हा सगळा परिसर दुमदुमून सोडलाय। तर यंदाचं लालबागच्या राजाचं हे 92वं वर्ष आहे। 1934 मध्ये लालबागच्या राजाची स्थापना करण्यात आली होती आणि त्याच वेळी लालबागच्या मार्केटमध्ये इथल्या कोळी बांधवांनी अगदी मनोभावे या लालबागच्या राजाची स्थापना केली होती आणि त्यानंतर 92 वर्षांनंतर देखील लालबागच्या राजाची अशी वाजत गाजत मिरवणूक निघते आणि अगदी मनोभावे या बाप्पाला निरोप दिला जातो। खरं तर संपूर्ण ह्या गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फक्त राज्यातून नाही तर देशभरातून नागरिक, कलाकार, नेते मंडळी हे येत असतात। मुंबईच्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण हा लालबागचा राजा असतो आणि या लालबागची खास दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहतोय। तर ही दृश्य आहे पुण्यामधली ज्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं गणरायाला निरोप दिला जातो। लालबागचा राजा याला पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। तर आता ज्यावेळी लालबागचा राजा हा मुख्य चौकात येईल त्यावेळी त्याच्यावरती 360 अंशात पाण्याचे फवारे उडवणारे स्प्रिंकलर बसवण्यात आले। त्यातून पाण्याचे फवारे उडवले जातील। त्याचबरोबर पुष्पवृष्टी केली जाईल। गुलालाची उधळण लालबागच्या राजावर केली जाईल आणि हा अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा क्षण पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुंबईकरांची गर्दी आपण या दृश्यातून पाहू शकतो। हा सगळा लालबागचा परिसर या सगळ्या भाविकांनी भरून गेलाय। तर लालबाग
लालबागच्या मंडळाचे हे सगळे सदस्य आता लालबागच्या राजाला या मुख्य प्रवेशद्वारावर पर्यंत घेऊन आलेत. आता पुढे लालबागचा राजा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल. उद्या पहाटेपर्यंत लालबागच्या राजाचं सकाळी 8 वाजता विसर्जन केलं जाईल. गिरगाव चौपाटी इथं लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी केली जाते आणि हा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग या लालबागच्या राजाच्या जयघोषानं दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतं. ही दृश्य आहेत लालबागच्या राजाची. लालबागचा राजा आता मुख्य प्रवेशद्वारावरती येऊन पोहोचलेला आहे. खरं तर अगदी छोट्याशा परिसरामध्ये या लालबागच्या राजाची स्थापना केली आणि त्याचं मंडळ वाढत वाढत आता अतिशय मोठ्या पद्धतीनं या लालबागच्या राजाचं मंडळ उभं राहिलेलं आहे. ज्यावेळी गणपती बाप्पाची दरवर्षी मूर्ती ही विसर्जित केली जाते आणि दरवर्षी नवीन मूर्ती तयार केली जाते आणि प्रामुख्यानं म्हणजे ज्यावेळी गणपती बाप्पाची मूर्ती तयार केली जाते सुरुवातीला गणपती बाप्पाचा उजवा पाय तयार केला जातो आणि त्यानंतर ही मूर्ती उभी राहते आणि दरवर्षी या बाप्पाला पाहण्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मुंबईमध्ये येत असतात. तासन तास रांगांमध्ये थांबून कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता फक्त बाप्पाचं दर्शन व्हावं या एका आशेनं हे सगळे भाविक लालबागच्या राजाला येत असतात. आणि आता लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे भाविक सगळे मुंबईकर तुडुंब गर्दी करत या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. तर या लालबागच्या परिसरामध्ये नेमका कसा माहोल आहे आपण अनुभवूया. गणपती बाप्पा अरे लालबागच्या राजाचा अरे ही शान कुणाची.
तर ही दृश्य आपण पाहतोय पुणे त्याचबरोबर मुंबईतली। तर पुण्यामध्ये आता हे सगळे मानाचे गणपती आपल्या ठरलेल्या मार्गानुसार प्रस्थान करतायत, तर दुसरीकडे लालबागचा राजा हा आता मुख्य प्रवेशद्वारावर आलेला आहे आणि त्यापुढे तो विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। हा सगळा परिसर खरं तर भाविकांनी गच्च भरून गेल्याचं चित्र आहे। लालबाग ही शान कोणाची, लालबागच्या राजाची या जयघोषानं हा सगळा परिसर दुमदुमून गेलाय। तर यंदाचं हे लालबागचं 92वं वर्ष आहे। आजही तोच उत्साह, तोच जल्लोष लालबागच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतो। लालबागच्या राजाच्या एक झलक पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविक हे वर्षभर वाट पाहत असतात आणि गणेशोत्सवाच्या काळात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। खरं तर कितीही तास लागो, कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता या लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं, त्याची एक झलक पाहता यावी म्हणून भाविक आपली तहानभूक हरपून फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतो। आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी या सगळ्या मार्गावरती लालबागच्या राजाला पाहण्यासाठी हे सगळे मुंबईकर रस्त्यावर उतरतात आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। हे दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारावरची